सुप्रभात. बघा, आता एक आजचा आपला व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण सोशल मीडियावरती ज्यावेळेस अशा न्यूज येतात की या महिन्यामध्ये भरती आहे, जागा एवढ्या आहेत, त्यावेळेस मला लागलेच मुलांचे फोन येतात की सर यामध्ये वयवाढीचं काहीच नाही बोललं, सर यामध्ये जागेचं काहीच नाही बोललं, सर भरती होईलच का, ह्या गोष्टी. बघा मित्रांनो, तुम्हाला परत मी हात जोडून कळकळीनं सांगतो, एक मित्र समजून गोष्टी ऐकून घ्या. पोलीस भरती तुम्ही मला पूर्वी पण फोन करायचे, ह्या भरतीच्या पूर्वी तुम्हाला त्यावेळेस मी हे सांगायचं, भरती होणार आहे, तयारी करा, तुम्ही टेन्शन कुठले घेऊ नका, चांगले पुस्तकं विकत घ्या. ते कुठली असेल तुम्हाला ते सांगितले मी, पुस्तक कुठले चांगले असेल तुम्हाला तुम्ही ते पुस्तकं विकत घ्या, त्यावर तुम्ही वर्क करा, अभ्यास करा, ग्राउंडची तयारी करा. तर भरती होणारच आहे. कारण गृह खात्यामध्ये पोलीस भरती ही वर्षाला घ्यावीच लागते. कारण हे भरती ही मनुष्यबळावरती अवलंबून असते आणि मनुष्यबळ 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त ठेवता येत नाही, हा नियम होता आपला. पण तरीही मुलं फक्त तारीखची वाट बघायचे, तारीख 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 तारीख, आणि भरती येऊन ठेपायची, ते अपयशी व्हायचे. तुम्हाला आज परत हे सांगतो मी, भरती हे नोव्हेंबरला मित्रांनो होणार आहे आणि इलेक्शनच्या निकालानंतर तुमचं ग्राउंड हे चालू होणार आहे. आता काल एक नवीन अपडेट आली, तीच व्हॉट्सअपवरती अपडेट फिरते, टेलिग्रामला, व्हॉट्सअपला, इंस्टाग्रामच्या रीलमध्ये. ती अशी होती की यावेळेस 7,500 पदांची भरती ही सप्टेंबरच्या लास्ट वीकला आणि ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकला ही जाहिरात येऊन जाईल. याविषयी परत मुलांचे टेन्शन वाढले. बघा मित्रांनो, हे पोलीस, बघा मी तुम्हाला पाठीमागे सांगितले मी की हे पोलीस भरती 9,000 पदावरून जास्त होणार आहे. म्हणजे 10,000 12,000 प्लस ही भरती पोलीसमधल्या प्रत्येक घटकामध्ये प्रत्येक पदाची होणार आहे. ड्रायव्हर आहे, त्यानंतर प्रिझनचे आहेत, जेलचे, नंतर रेल्वे असेल, बॅट्समन असेल, ह्या सर्व भरत्या होणार आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला हे पण सांगितलं मी की सायबर सेल, अंमली पदार्थाचा टास्क फोर्स, ह्या अशा अनेक नवीन नवीन शाखा ह्या जोडल्या गेलेल्या आहेत पोलीस स्टेशनसोबत. त्यानंतर पोलीस स्टेशनची क्षमता वाढवलेली आहे, संख्या वाढवलेली आहे, नवीन आयुक्तालय, या सर्व गोष्टीमुळं काही नवीन पदनिर्मिती निर्माण होऊन ही संख्या 12+ जाईल. आता सर्वांचा प्रश्न येतो की वयवाढीचा मुद्दा काय असेल. आता वयवाढीविषयी एक चान्स मिळावा यासाठी बघा, काही दिवसापूर्वी पत्रक निघालं फडणवीस साहेबांचं. त्यात त्यांनी सांगितलंय की आम्ही जी पुढली भरती घेणार आहोत त्या भरतीमध्ये तुम्हाला एक चान्स दिला जाईल. आता जे मुलं जॉब करत आहेत MSF कुठं, त्या मुलांनी जॉब सोडायचा नाही. जॉब करत ते तयारी करू शकतात, तयारी करा, पण जॉब सोडू नका. आणि ज्या मुलांचं वय झालेलं आहे पण त्यांना एक चान्स मिळाला कोरोनासाठी, त्या मुलांना वय चान्स मिळून त्यांना चान्स भेटणार आहे भरती करा, त्या पोरांनी तयारी करा. आणि पुढली महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे, आता वयवाढीचा मुद्दा संपला. आता ही भरती ही किती पदांची आहे, 9,000 पदं की 7,500? तुम्हाला पहिलं सांगितलं होतं की 12,000+ पद हे असू शकतात. आता विषय कुठला आहे तो बघा, तुमच्या डोक्यामध्ये ह्या कुठल्याही गोष्टी घेऊ नका. फक्त एक गोष्ट ठेवा की तुमच्याकडे 4 महिने हे नवीन भरती करता आहेत आणि ह्या 4 महिन्यात तुम्हाला तयारी कशी करायची आहे. तुम्ही एक नवीन आराखडा आखा, नवीन टायमिंग सेट करा, तुमच्या सोयीनुसार, तुमच्या कामाच्या सोयीनुसार तुमचं टाइम टेबल बनवून घ्या. तुम्हाला जेवढं तुम्ही घरचं काम करत करत तुम्ही भरती करू शकता, फक्त टाइम टेबल नियोजनबद्ध करा. आणि त्यामुळे बदल होत असतात टाइम टेबलमध्ये, पण फालतू वेळेमध्ये त्या वेळामध्ये बदल करू नका. आणि टाइम टेबल सेट करून ग्राउंडला वेळ, अभ्यासाला वेळ, व्यवस्थित वेळेचे विभाजन करून घ्या आणि टाइम टेबल सेट करून त्यावर तुम्ही वर्क करा. तुमचा खरं सांगतो, जर तुम्ही टाइम टेबल लावून घेतलात, तुमचा अभ्यासक्रम हा 4 महिन्यात हा पूर्णपणे कव्हर होतो. पण जे आपलं टाइम टेबल आहे फक्त भिताडा लावून ठेवायचं नाही, तुम्हाला तसं वागायचं टाइम टेबलसारखं. मग तुम्ही ऑटोमॅटिक त्यामध्ये घुसून जाल. कारण बघा, एक तुम्हाला वारंवार सांगतो असतो मी की मानसशास्त्राचा एक नियम आहे 21 डेजचा. कारण जो व्यक्ती एखादं कार्य 21 दिवस नियमित करतो, त्याच्या शरीराला, मनाला सवय पडते कामाची आणि तो 22व्या दिवशी तो काम हे आपोआप करतं, त्याची इच्छा नसताना सुद्धा. हा नियम आहे. त्यामुळे तुम्ही टाइम टेबल बनवा, चांगला आपलं वेळापत्रक बनवून सेट करून त्यावर तुम्ही वर्क करा. तुम्हाला याचा नक्कीच फायदा हा होणार आहे, त्यामध्ये काहीही शंका नाही. आणि जी भरती आहे, भरती इलेक्शनच्या आचारसंहिता पूर्वी ॲड पडेल, जाहिरात पडेल
नंतर ही भरती कधीही होऊ शकते. आता काही ज्ञानी महाराज म्हणतील की भरती कसं होईल इलेक्शनमध्ये, आचारसंहिता पुढे निर्णय आचारसंहितेच्या पूर्वी व निर्णय घेता येतात, पण ज्यावेळेस आचारसंहिता लागत असते त्यावेळेस सत्ताधारी लोक कुठलाही शासकीय निर्णय हा घेऊ शकत नाहीत. कधी आचारसंहिता लागल्यानंतर, त्यापूर्वी निर्णय हे कुठलेही होऊ शकतात. आणि भरती हा निर्णय नक्कीच होणार आहे, कारण त्यांनी वचन दिलेलं आहे आणि त्या वचनाची पूर्ती ते नक्कीच करणार. कारण विधानसभेचं इलेक्शन हे तोंडावरती आहे. त्यामुळं जागे व्हा. त्याकडे फक्त 4 महिने आहेत, घासून तयारीला लागा. तुमचा 5वा महिना नक्की असणार आहे, हे मात्र नक्की आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय